काम करा काम. महात्मा हात उचला हात उचला. एकदा जर पंक्ती बसल्या ना तर आवरायच्या नाही त्या. पर सुरेश अरे कांद्याचं काही का बिन कांद्याचं भजी करतोस का काही. बघ बघ लवकर. सुमे सुमे अगं तुझा ड्रायव्हर काय वायरी बिरीला गेला काय. वाटत आहे तो सांगितलं की तुम्हाला. अगं मग त्याची वाट बघत बसलो ना तर स्वयंपाकाची सगळे वाट लागल माझ्या. तालुक्यातला वर्ल्ड फेमस आचार्य मी. इज्जत घालवती काय माझी तू. तात्या जरा धीर धरा की येईल तो. काय धीर जरा स्वतःची जिम्मेदारी नीट पार पाडतायत ना दुसऱ्याचा आणि वर्ण पुळका तुला. तात्या तुम्हाला कांदा कापून मिळाल्याशी मतलब. मी जिम्मेदारी घेतली ना व. अगं सुमे काय करतेस ही. कांद्याच्या ऐवजी गाजरं टाकतेस होय. देवा देवा काय करावं ह्या पुरीचं. सुमे अगं तुला स्वतःची जिम्मेदारी पार पाडताय ना तू दुसरी जिम्मेदारी घेतलीस. माझ्या कामाचा खोळंबा. मी कुणाच्या कामाचा खोळंबा करत नाही. ड्रायव्हर म्हणून मला सगळं ऐकून घ्यायला लागतं. आलो बघते चला. हो सुरेशराव बोला. अरे काय अवतार केलाय. असं घालायचं नसतं उलट. पण त्या सरबताचं काय झालं असेल तर लावा लगेच. परत पावसाळ्यात कोण शौकीन आहे सरबत प्यायचा कोणाच तो. हे वाढीव काम लागलंय मला सरबताचं. भारी सरबत या सगळीकडे फिरून आलाच की परत ये. सारखं प्यावंसं वाटतंय. जा लवकर. नमस्कार राक्षस साहेब. तुम्ही आमच्या समरसिंगला ओळखलात ना. हो हो म्हणजे लहान असताना पाहिला होता. आता खूप वर्ष झाली भेट झाली नाही. अहो कशी होणार भेट. अमेरिकेला होता ना तो. अरे वा अमेरिकेला का. हो पायलट बनून आलाय. पायलट. अहो विमान तर असलं भारी चालवतो ना काय विचारू नका. नरसिंगराव आता काय नाही विमान आता पायलट बिलट नाही इथंच राहणार आहेत. हो अहो आपल्या मातीची ओढ हो म्हणून परत आला मोठे मोठे जॉब सोडून. आता इथे आपल्या समाजाच्या उपयोगी येईल असं काहीतरी करायचं म्हणतो. अरे वा म्हणजे समाजसेवक होणार तर. शेव त्यात काय अर्थ नाही. हे आता इथं पण मम्मा मी आलोच जरा जाऊ. एक्सक्यूज मी. कुणाचं वाचतोय. हॅलो ड्रायव्हर तुझ्यामुळे शिव्या खायला लागणार आहेत मला. कुठे आहेस तू. अगं मी बाहेर आहे. बाहेर काय करतोयस. आत ये लवकर. परत एकदा सुमीचं नाक कापायचं ठरवलंयस काय तू. नाही नाही तुम्ही मी काय सांगतो ते नीट ऐक. ऍक्च्युली साहेबांनी मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठवलंय. त्यामुळे आज मला नाही येता येणार. सॉरी. हसायला काय झालं. ड्रायव्हर या सुमीला येडा बनवणारा पैदा व्हायचंय अजून. कळलं का. म्हणजे मागे बघ. माझी मज्जा करतो जरा. तू येणाऱ्याची गॅरंटी होती बघ मला. चला आता उशीर झालाय. तात्या तुझ्यामुळे माझ्या ओरडायला लागलेत आणि तू येणार म्हणून मी एक माणूस पण कमी आणलाय. ऐक ना सुमे मी काय म्हणतोय. आता काय म्हणू नकस. आधीच लय उशीर झालाय. तुझ्या कामाची जिम्मेदारी मी घेतली. चल. आणि ही कसली पांढरी फटाक कापड घातली. कुठं काय घालायचं हे बी कळत नाही बघ तुला. चल. तात्या आला बघा माझा माणूस. इथनं पुढे सुमीवर आणि सुमीच्या शब्दावर डाऊट घ्यायचा नाही. काय अरे बाबा तू काम करायला आलायस का इलेक्शन लढवाय आलायस. आता सुरेश चांगलीच किंमत वाढली तुझी. डायरेक्ट पुढारीस की हजरी देऊन कांदा कापाय ठेवलंयस की तू. काय पुढारी बिडारी नाही. असते का कला हौसाची कापड घालायची. पोरगले प्रामाणिक आहे. उगा त्याला पुढारी म्हणून शिव्या घालला का. तुम्ही अगं हळू बोल. आपण पुढाऱ्याच्या कार्यक्रमात आलोय. मग माझ्या माणसाला काही बोलायचं नाही. तो इथं काम करायला आलाय तर त्याच्याकडनं काम करून घ्या आणि हजेरी द्या. मग तू हे कापडात काम करेल का. ह्या कापडात कसं करत. बिचारा एकटा राहतोय आणि कापड धुवायला बी त्याच्या घरात कोणी नाही. ड्रायव्हर जा कापड बदलून. माझ्याकडे दुसरे कपडे नाहीयेत पण आता आपण माझ्या जागी दुसरा माणूस ठेवूया. ही बघा सुमीची गॅरंटी जिम्मेदारी.
मी म्हणत होतो. ड्रायव्हर, तू काय माझ्या इज्जतीचं खोबरं उधळायला लागलायस का रे? थांब इथं. हे घे, हे काय जा टॉवेल गुंडाळून ये. आत बनियन असेलच ना? आहे पण असं टॉवेलवर जा, काय पोरींसारखं लाजतोयस? कापड बदलून ये. जा म्हणलं ना, जा. तुम्हाला कांदा कापून मिळाल्याशी मतलब. जावा, काम करा सगळ्यांनी. जावा. रामराव, यावेळी पण अध्यक्षपद तुमच्याकडेच राहिलं. फार बरं वाटलं मला. धन्यवाद शेरसिंग साहेब. पण मुख्यमंत्रीपद तुमच्या हातून निसटलं ते वाईट झालं बघा. नशीबच खराब, काय करणार. खरंय खरंय, हातात तोंडाशी आलेला घास गेला. अहो तुमचा घासच नाही तो. कशाला मुख्यमंत्री पदाच्या नादी लागलाय? त्यापेक्षा एखादं महामंडळ पदरात पडून घ्या. एकदम बरोबर बोलात तुम्ही. मी काय म्हणतो, अहो आपली झेपच नाही तेवढी तर कशाला उड्या मारायच्या? नाही नाही, ताई मॅडमचं स्वप्न आहे आमचं, ते पूर्ण होणारच. वहिनी साहेब, राग येईल तुम्हाला, पण आपला माणूस म्हणून सांगतो, कशाला उगीच हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागताय? अहो आपलं नशीबच खोटं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. अहो आपले शेरसिंग साहेब म्हणजे चांगल्या मनाचा माणूस, त्यांना हे राजकारण नाही झेपायचं. आणि तुम्ही बी उगाच त्यांना भरीस पाडू नका. हो नाही, मी कधी भरीला पाडलं त्यांना? काय हो, पाडलं का मी भरीस? मला नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हेच शेरसिंग साहेब सगळ्या होला हो आणि नाहीला नाही करतात. कोण भरोसा ठेवणार यांच्यावर? म्हणून तर आम्ही समर साहेबांना उतरवतो ना राजकारणात. हा, वहिनी साहेब म्हणाल्या मगाशी समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून. पण पायलट माणसाला राजकारणात इंटरेस्ट आहे का? भरपूर आहे. समर साहेबांच्या नसा नसात राजकारण भिडलंय. अहो आपले भावी मुख्यमंत्री आहेत राज्याचे ते. अहो पण आहेत पुढे तुमचे मुख्यमंत्री साहेब. असं माणसं टाळून मुख्यमंत्री होता येतं वय? समरसिंग कुठे आहेत? असे नाही तुझ कुठेतरी. अरे मग बोलाव ना त्यांना. हा, लगेच त्यातून बोलतो. हा, ये ड्रायव्हर. का आप्पासाहेब, करा सुरुवात. तुमच्यासाठी तटलंय सगळंही. या स्पीडने 2 दिवस लागतात कांदा कापायला. काय सुमे, अनुभव नसल्यावर असं होणारच की. घ्या की जरा समजून. टायमात जेवण नाही मिळालं ना तर आपल्याला हाड घेऊन जावं लागत बाहेर. त्या पोराची जिम्मेदारी तू घेतली होती ना कामाची. आता बघ तू. हे बघ ड्रायव्हर, मी तुझी जिम्मेदारी घेतली, त्यामुळे माझी इज्जत राखायची असेल जरा फास्टात काम करायला लागेल. जमल बघ तुला. कर. हा, समर, समर कुठेच रे बाबा? ते गेला. हे कुठे इथे? आमचे हे का? अहो बोलवत आहेत तुम्हाला. बोला की पाहुणं. हे नाही, हे कुठे विचारतोय मी? तू हे माझ्या बायकोला विचारतोय? निर्लज्ज घालू का पोटात एक बुक्की? नको नको नको, जातो तिकडे बघतो.
समर 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 जाऊ दे, इथं अमर व्हायची वेळ आली आहे. कुठे आहे? अरे नरसू, अरे काय ते समोर कुठे? शोधतोय त्याला. अरे मग आण ना त्याला. हो आणतो. जा लवकर. मला जायचंच आहे खरं, जातो. समर समर कुठे गेला? कुठे गेला हा? ते समरला बघितले का तुम्ही? नाही दिसले. नाही दिसले का? बरोबर. काय लागा तुझ्या कांद्याची वाट बघून माझं तीनदा तेल तापलं, तीनदा गार झालं, तरी तुझा कांदा होय नाही. कसला कांदा कापतोस लागा तू? माझ्या आशेने काम जायची. आवर पटपट. कांदा कापतोस का कुणाचं काळीच कापतोस? डोळ्यात पाणी तर बघा ह्याच्या. तुम्ही कसला माणूस आणलाय तो? तू जिम्मेदारी घेतलीस, आता काय करायचं सांग तूच. दे इकडं. आता तू कशाला तुझं काम सोडून इथं आलीस? माझी झाली सगळी कामं. अगं पण तू कांदा कापणार तर मी ह्याला काय फुकटची हजेरी देऊ का? ह्यो माझी जिम्मेदारी आहे. माझं मी बघते. बघा बघा, काय बघायचं ते बघा, पण मला कांदा द्या पहिला कापून. हे ड्रायव्हर, जा 2 बादल्या पाणी घेऊन ये बाहेरनं. तेवढं तरी काम कर. फुकट हजेरी देणार नाही मी. ड्रायव्हर, जा घेऊन ये पाणी. असं करताय? काही नाही, असंच आपलं जेवणाचं. नाही नको राहू दे. असं करताय तुम्ही? आणि त्याने ते समरला शोधतोय ना जरा. समर भेटला का तुम्हाला? नाही हो. समर तुम्ही असं का करताय? मी असं ते काय नाही, आपलं असंच. समरला भेटला तर त्रास नाही होतो काही? समर बाहेर बाहेर जातो. ऐक कुठे ते? अरे कुठे? समर पण मिळत नाहीये आणि जागा पण मिळत नाहीये. कुठं शोधायचं? ए भाऊ कुठे सांग ना मला. भाऊ अरे सांग ना. ए मूर्ख, अरे माझ्याकडे बघ ना बाबा. अरे मला काय पाहिजे ते तरी बघ ना. ए भाऊ अरे सांग ना रे, प्लीज सांग ना रे. अरे लवकर सांग रे बाबा. हे काय येडायस का तू? सगळा केक खराब केलास. ए अरे सांग ना कुठे ते? नाही तिकडे ना. बघ बरं, तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी. पण मी तर गप्प बस. सुमे, हे पुरी भास्कर दे इकडे. काय गरज नाही. ही माझी जिम्मेदारी आहे ना. तुम्ही तुमची कामं करा. जावा. तुझ्या डोळ्यातनं पाणी येऊ नये ही माझी जिम्मेदारी. तुझ्या डोळ्यातनं पाणी काढत बसली तर माझं काम कसं होईल? आता कांदा कोणी बिचारायला आलं तर पाणी येणारच की डोळ्यात. मग ते माझ्या डोळ्यात येऊ देत ना, तुझ्या डोळ्यात नको. अगं मी तालुक्यातला वर्ल्ड फेमस आचार्य आहे ना. सगळं तुम्ही कशाला करताय त्या इकडे मी करते. अगं माझ्या हाताला चव आहे म्हणून माझ्याकडे ऑर्डर मिळतात. हा
द्या इकडं. अगं असू दे सुमे, अहो द्या, मी कापते, द्या. कापतोय ना मी. समर तर शोधूया समरला. कुठे गेला असेल हा? मामा मामा काय मामा, तुला किती शोधला मी. अरे ताई तुझे डोळ्यात प्राण आणून वाट बघते तिकडं आणि तू कुठं फिरतो इकडे तिकडं. बाबा बाबा काय, चल चल लवकर, ताई वाट बघते. चल चल चल, हे चल 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 चल. हो ताई, हे बघ समरसिंगांना शोधून आणले. अहो समरसिंग, कुठे होतात तुम्ही? सगळे किती आतुरतेने वाट बघतायत तुमची. हे आमचे चिरंजीव समरसिंग अमेरिकेहून शिकून आले. काय करतो तुमचं चिरंजीव? पायलट आहेत. त्या बिनकामाच्या माणसाला एक फुटकी कवडी देणार नाही मी. त्याने अजिबात काम केलं नाही, त्याला पैसे देऊ. का नाही देणार? त्याला कांदा कापायचं काम दिलं होतं आणि ते झाले, त्यामुळे हजेरी द्यायच लागणार. कांदा तो आणि मी कापलाय. त्याने फक्त 2 बादल्या आणल्या म्हणून त्याला काय 200 रुपये देऊ? द्यायला लागणार. नाही देणार. तात्या, एखाद्याच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. त्यावेळेला त्याचे 200 रुपये द्यायला लागणार म्हणजे लागणारच. द्या इकडं, द्या पैसा. घे. आणि कुठे गेला तुझा तू बिनकामाचा माणूस? ते माझं मी बघते. आमचे बंधुराज गेली 5 वर्ष राजकारणात आहे. आता कुठे जिल्हा परिषदेवर निवडून आलेत. तसं तुमच्या चिरंजीवाला तर अजून राजकारणाचा काही अनुभवही दिसत नाही. भरपूर आहे, असं म्हणू नका. त्यांच्या नसानसामध्ये राजकारण खेळते. मामा बरोबर बोलतोय नरसिंग. बघ, अहो आपल्या सगळ्यांचा पाठिंबा असला तर काय अवघड आहे आम्हाला. वहिनी साहेब, अहो राग येईल तुम्हाला, पण आपलं म्हणून सांगतो, पोराला उगीच ओढून ताणून राजकारणात आणू नका. आता शेरसिंग साहेबांचंच बघा ना. अहो प्रत्येकाला प्रत्येक काम जमतच असं नाही, नाही का? हो ना. लोक शेरसिंग साहेबांना पावशर पाटील म्हणतात. आता तुमच्या या गोऱ्या गोमट्या पोराला छटाक पाटील म्हणण्यात मी झालं काय? असू नका. ताई मॅडमचा अपमान करताय तुम्ही. ताई मॅडमनी मनात आणलं ना तर तुमचं महामंडळाचं अध्यक्षपद असं पटकन निघून जाईल. राग येईल पण सांगतो, मी आमदारकीला पाठिंबा मागितला तेव्हा तुमच्या ताई मॅडमनी स्वतःच्या नवऱ्याला पुढं करून आमदार केलं, आणि आता आमच्याकडे पाठिंबा मागायला आलाय. हे कसलं गणित म्हणायचं? आता पाठिंबा तर इसरात, पण साधा गावचा सरपंच सुद्धा होऊ देत नाही तुमच्या पोराला. तुम्ही आज गरज म्हणून आला इथं, पण माझा अपमान मी विसरलो नाही. मामा निघूयात आपण. तुम्ही इथे बोलवून माझा अपमान केला, लक्षात असू द्यात. ग्रामपंचायतीचा साधा सदस्यही होऊ देणार नाही मी तुम्हाला. आणि राहिली गोष्ट माझ्या मुलाची, तर ऐका, पुढच्या टर्म मध्ये आमचे समरसिंग मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. आणि त्याकरता मला तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्याची गरज नाही. हा, समरसिंगांना मुख्यमंत्री होण्यासाठी गरज येते फक्त एका परत